सध्या मी इंदापूर तालुक्यातील कळस या भागामध्ये आहे. सध्या आपण आपल्या पाठीमागे पाहू शकतो या ठिकाणी ही जी संपूर्ण शेती आहे ही जळी शेती आहे. खर तर ह्या इंदापूर तालुक्यामध्ये उजनी धरण आहे आणि उजनी धरणाचं जे पात्र आहे इंदापूर तालुक्यामध्ये ह्या कळस गावापासून काही हाकेच्या अंतरावरती आहे. परंतु असंही म्हणावं लागेल धरण उशाला आणि कोरड घाशाला अशा प्रकारची अवस्था या इंदापूर तालुक्यातील कळस गावामध्ये आपल्याला ह्या शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. केवळ फक्त पाण्याअभावी या ठिकाणी हजारो एकर शेती ही अशी जळून पूर्णपणे पांढरफेक पडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही खरं तर आपण ही जी पाहतोय ही ऊसाची शेती आहे. खरं तर ही जी फक्त खडकवासला जे दुसरं आवर्तनचं जे कॅनलचं जे पाणी आहे ते न मिळाल्यामुळं संपूर्ण ह्या परिसरातले शेतीचं जे प्रमाण आहे ते अशाच प्रकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसंच देखील आपल्यासोबत या ठिकाणी संपूर्ण ह्या भागातील शेतकरी आहेत जे बाधित शेतकरी आहेत. अनेकांची या ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ते शेतकरी आज आपल्यासोबत जोडून आहेत. खरं तर आपण ह्या शेतकऱ्यांशी देखील अधिकची बातचीत करण्यात त्यांच्या नेमक्या भावना जाणून घेणार आहेत. काय सध्याची या ठिकाणची शेतीची परिस्थिती काय आहे आणि काय सांगाल एकंदरीत तुमच्या ह्या भागातली शेतीची परिस्थिती कशी आहे काय? आता मी रुईचा शेतकरी आहे बबन मार्कड. तर आता रुईमध्ये अशी परिस्थिती झाली की एका शेतकऱ्याचा 4 ते 5 2 एकर 3 एकर ऊस हा जळून खाक झालाय आणि पाणी आलं तरी आता त्याचा काही उपयोग होणार नाही. तर मला असं प्रथम सांगायचं की इंदापूरच्या तालुक्याच्या आमदाराला किंवा प्रतिनिधीला किंवा शासनाला की पलीकडचा निराडावा कालवा कॅनल बघा कसा आहे. गुळगुळीत हेमा मालिनीच्या गालावानी आमचा कॅनल बघा, तो काय जागा नाही, ह्यात गाळ बघा किंवा पोटचाऱ्या बघा काय परिस्थिती आहे. हे का दुरुस्त होत नाहीत? ह्याला का पैसे पडत नाहीत? पाणी येत नाही तर ह्याला काय अडचण येते, ह्याला काय ही मामानी सोडवला पाहिजे. मामाच्या भरोश्यावर थांबलेले लोक आहेत ही. काय आज काय म्हणा 4-4 लाखाचं नुकसान झाले का शेतकऱ्याचं. आज कुणाचं लग्न आहे, कुणाचं काय आहे, कुणाची गाय आहे तर कुणाचं चारा आहे. काय काय करणार तुम्ही ह्याला जबाबदार कोण? तर माझं असं म्हणणं आहे की जानेवारीच्या अगोदर जे पाणी येतं का नाही ते पाणी सगळं फेल जातं. ते पाणी नाही सुटलं पाहिजे. ह्या दिवसात पाणी सुटलं पाहिजे. ते पाणी मोकळ्या सोडतात, पाणी वड्याला नाल्याला सगळं भरलेलं असतं. तेव्हा शेतकऱ्याला गरज नसताना ते पाणी सोडलं जातं. ते पाणी न सोडता ते पाणी आता सोडावं अशी माझी कळकळीची नेमकी विनंती आहे. बाकी काय नाही. नक्कीच या ठिकाणी पाणी ही वेळेत सोडलं जावं असं शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी होते. काय सांगाल एकंदरीत सध्या तुमच्या तर ह्या पाण्याविने किती शेती आज बाधित झालेली आणि पाण्यामुळे कोणत्या कोणत्या पिकांचं नेमकं नुकसान झाले? पाण्यामुळे आमची इथं ऊस खोडवा पिकाचं फळबागांचं प्रचंड नुकसान झाले, काय राहिलेलं नाही. आणि मामांना त्याची बिलकुल बी काळजी नाही. कृषी मंत्र्यांना त्यांनी डोळं झाकून घेतल्यात. मध्ये त्यांना फक्त त्यांची सत्ता खुर्ची ही महत्वाची. पाठीमागं त्यांनी एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती की आमच्या हक्काचं इंदापूरच्या वाट्याचं पाणी सर्वांच्या तुलनेत इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूरचा हिस्सा मोठा आहे. लाभ क्षेत्र इंदापूरचं मोठं आहे, परंतु तेवढं पाणी आम्हाला भेटत नाही. ती याचिका दाखल केली. 6 लाख रुपये फी ठरली होती मला वाटतं. आणि ते शकुंतला वाडेकर म्हणून कोणतरी मॅडम होत्या, ती याचिका त्यांनी बंद पाडली. वकिलाची फी द्यायला नाही म्हणून ती याचिका बंद झाली. इलेक्शनच्या अगोदर मामांनी गावात आले, पाहुणं तुमच्यावर अन्याय नाही होऊन देणार, त्या वकिलाची एक फी भरायला मी एकटा तयार आहे शब्द दिला होता. आज ते माणूस निवडून गेलाय, कृषी मंत्री झाले. गावात आल्यावर काच खाली येत नाही, तिकडे बघून जातात. खूप मोठी शोकांतिका आहे. एवढ्या कारकोळ किरकोळ बाबीसाठी तुम्ही जर असं करत असाल तर हे योग्य नाही. आणि तुम्ही कशासाठी करताय? जर आम्हाला म्हणजे वाटतं की तुम्ही बाबा ते बारामतीकरांसाठी तुम्ही करताय, तुम्ही यात लक्ष घालत नाही, तुम्ही इकडे दुर्लक्ष करताय आणि तुम्ही ही याचिका पण दाखल करणार नाही हे पण सांगतो. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की तुम्ही कालच बोलले की मी जर खडकवासल्याच्या नियोजनात गेलो तर अधिकाऱ्यांचं काही खरं नाही. तुम्हाला काय अडचण आहे? अधिकारी मेले म्हणजे अधिकाऱ्यांना अडचण आली तर तुम्हाला काय फरक पडतो? आम्ही ही ऊस आमचा जळून गेला, आमच्यावर उपासमारीची वेळ आली, आमचा एवढा पुळका नाही, आम्ही मतदान करून मग त्यांचा एवढा काय पुळका ह्यांना. आणि त्या खडकवासल्याचा विषय दुसरा एक साहेब, त्या खडकवासल्याच्या माहितीच्या अधिकारात आम्ही गॅजेट प्रत्येक वेळी मागतोय. त्या धरण निर्मितीच्या टायमाला जे गॅजेट आहे त्यात इंदापूरचा हिस्सा किती, ते गॅजेट वारंवार मागून सुद्धा ते दिलं जात नाही. हे गोड बंगाल काय, हे का दिलं जात नाही? का लोकांना ह्याच्यापासून अंधारात ठेवलं जातंय? ही एक आमची सर्वात मोठी त्यांना ही आहे. आणि जर त्यांना जर शेतकऱ्यांची एवढा कळवळ असेल तर 2 दिवसात ते गॅजेट त्यांनी जाहीर करावं, असं जाहीरपणे लोकांना दाखवावं. हे इंदापूरचा हिस्सा आहे, माझा त्यांना हिस्सा वालाय. आणि ह्या जी नुकसान झालंय ह्या नुकसानीचा पंचनामे व्हावेत आणि ह्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ही आमची मागणी. नक्कीच सातत्याने जर खर तर आपण या ठिकाणी जर पाहिलं सातत्याने निवडणुकीच्या दरम्यान शेतकरी असतील किंवा नागरिकांना असताना आश्वासनं दिली जातात, परंतु त्यानंतर मात्र दिलेले आश्वासनं फक्त हे कागदावरती राहतात. काय एकच पाहता
तसं पाहिलं तर इलेक्शनच्या वेळेला आम्हाला प्रत्येक वेळेला एकच गाजर दाखवला जातो, तुम्हाला पाणी कधीच कमी पडणार नाही. पण वास्तव बघितलं तर इतकं भयान वास्तव आहे. आज जवळजवळ 100 फुटावर कॅनल आहे, आमच्या उशाला कॅनल आहे, पण कॅनल कोरडा आहे. फक्त कॅनलकडे बघायचंय आम्ही 30-30 हजार रुपयाचा खर्च करून मोटर आणून टाकलेले आहेत, पण ते मोटरने वाढायचं काय, हे महत्वाचा मुद्दा आहे ना. आज भारतासारख्या जर लोकशाही देशात जर आम्हाला पाण्यासाठी म्हणजे नैसर्गिक संसाधनासाठी जर का आम्हाला संघर्ष करावा लागत असेल, तर ह्या लोकशाही देशात आमचं म्हणजे अस्तित्वच काय. शेतकऱ्यांना आज धानं तर आमची जळलेलीच आहे, ती आम्ही शेती तर सोडूनच दिली. गुरांना प्यायला पाणी नाही, माणसांना प्यायला पाणी नाही. शेती आम्ही सोडू, पण गुरं जित्राबं माणसांचं करायचं काय, हे पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण नक्की तुम्ही मग पाणी आम्हाला देताय कशासाठी? आमचे मी स्वतः शेतकरी आहे, माझं 4 एकर क्षेत्र आहे, खडकवासला कॅनल मध्ये गेलेला आहे. मी प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे. मग ह्याचा उपयोग काय माझ्या रानातून कॅनल गेला म्हणून? जर का उपयोगच होत नसेल, जर काय आम्हाला हे आश्वासनच भेटत असतील, तर मग करायचं तरी कशासाठी आम्ही? शेती तर आता आम्ही इथनं पुढे आमचं ठरलेलंच आहे, आम्ही 8 महिने शेती करणार आहे, 4 महिने निवांत राहणार आहे. पण त्या 4 महिन्यात कमीत कमी आम्हाला प्यायला पाणी भेटावं, गुराजत्राबांना पुरतं जरी पाणी भेटलं तरी आम्ही खुश आहे इथनं पुढं. नक्कीच या ठिकाणी गुराढोरांना देखील पाणी मिळावं अशा प्रकारची देखील भावना या ठिकाणी शेतकरी व्यक्त करते. काय वाटतं एकंदरीत पाण्यासाठी आज संघर्ष करावा लागतोय? धरण आपल्या काही हाकेच्या अंतरावरती धरणाचा फुगवट आहे, परंतु पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. नेमकं काय, कोणाचं अपयश? भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागतात, ही मोठी शोकांतिका आहे. आज 2009 सालापासून सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. 2014 पासून दत्तात्रय भरणे या तालुक्याचे आमदार आहेत. आणि एवढं असून सुद्धा यांच्याकडे सत्ताचा वाटा होता मोठा, सत्तेत होते, तरी आज शेतकऱ्यांवर पाण्या वाचून म्हणजे पाण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करायची वेळ आलेली आहे आज आमच्यावर. आणि ही परिस्थिती दरवर्षी येते, ही काय पहिल्यांदाच आलेली नाही, ही दरवर्षी येते. 2024च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ह्याच राज्यकर्त्यांनी कळस गावात आश्वासन दिलं होतं, आम्हाला मतं नाही दिली, समोरच्या पार्टीला मतं दिली तर तुमच्या शेतीचं वाळवंट होईल, आम्हाला मतं दिली तर तुमचं शेतीचं नंदनवन करू म्हणून ह्यांनी आश्वासन दिलं होतं. आणि आज ते शब्दाला जागून ह्यांनी आमच्या शेतीचं वाळवंट केलंय. ही मोठी शोकांतिका आहे. आणि इथून पुढच्या निवडणुकीत ह्यांना आमच्या खडकवासला लाभ क्षेत्रात मत मागायला यायचा नैतिक अधिकार कुठलाच नाही. नक्कीच या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आज याबाबत असेल, तुम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कोणी असतील संबंधित प्रशासनाचे अधिकारी, नेमकी कोणाकोणाची भेट घेतली, कोणाकोणाला पाणी सोडण्यासाठी विनवणी केली किंवा कोणाकोणाला मागणी केली, काय सांगाल? आम्ही आज आंदोलन केलं डाळ चौपल्यावर. त्यानंतर भरणेवाडी इथं भरणेवाडी निवासस्थानावर गेलं भरणेमामांच्या, तिथं गेलो पण आम्हाला तिथं काही कोण भेटलेच नाही. तिथं भरणेमामांचा मुलाचा फोन लावला, भरणेमामा लावला, तिथं निवेदन फक्त आम्ही पोलिसांनाच दिलं, दुसरं काय. एकंदरीत काय वाटतं नेमकं आज शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी मात्र कोणीच नाहीत. शेतकरी आज वाऱ्यावर असल्यासारखं परिस्थिती निर्माण झाली. नेमकं काय, कोणाचं अपयश म्हणायचं? शेतकऱ्याचं दुर्दैव म्हणायचं का प्रशासनाचं का लोकप्रतिनिधीचं अपयश म्हणायचं काय? नाही, ह्यात प्रशासनाचं बी दुर्दैवच म्हणायचं. म्हणजे प्रशासन म्हणजे आम्हाला फसवतंयच. आणि ह्यात कृषी मंत्री यांनी तर काय आम्हाला फक्त गोड बोलून फसवायचंच काम केलेलं आहे आजपर्यंत. आज जवळजवळ त्यांचं 13 वर्ष, आता हे 13वं वर्ष असेल त्यांचं आमदारकीचं, पण आम्हाला खोटं बोलण्याशिवाय त्यांना धंदाच नाही. आणि कळसगाव नाही, कमीत कमी ह्या खडकवासला लाभ क्षेत्रातले जे गाव आहेत ना, त्यांच्या बोलथापाला बळीच पडतात की दरवर्षी त्यांनी काहीतरी बोलायचं आणि ह्यांनी त्यांना भरघोस मतदान करायचं. आणि आता ह्या वर्षी दुसरं आवर्तन आम्हाला मिळालंच नाही, त्याच्यामुळे शेतीचं हो काही असं कोळसं होऊन बसलंय, काय सुद्धा राहिलं नाही शेतीत. काय आता तुमचं तर प्रशासनाला असेल किंवा आपले लोकप्रतिनिधी असेल, प्रशासनाला काय मागणी असेल, लोकप्रतिनिधींना एखादं तुमचं सांगणं काय असेल? आता सांगणं काय, आम्हाला पाणी यावं, पाणी आमच्या खडकवासला कॅनलला सुटावं. आज जवळजवळ 20 दिवस झालं लेट पाणी आलंय आम्हाला, पूर्ण शेती आमची जळूनच गेलेली आहे. म्हणजे अजून जर पाणी आलं तरी थोडं थोडं काहीतरी थोडंफार शिल्लक राहील, दिलं पाणी तर. आणि ह्यांनी खोटं बोलूच नाही, आणि खोटं बोलायचं असलं तर ह्यांनी आमच्या गावातली मतदान मागाय सुद्धा ह्यांनी येऊ नाही, एवढा आमचा ह्यांना इशारा आहे.
नक्कीच या ठिकाणी हे इंदापूर तालुक्यातील कळस भागातील विविध शेतकरी आहेत. खर तर पाण्याविना या ठिकाणी संपूर्ण शेती जळून अक्षरशः खाक झाले. अक्षरशः ह्या शेतीमुळे संसाराची देखील राख रांगोळी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, ह्या संपूर्ण शेतकऱ्यांचं वेळेत दखल घेऊन या ठिकाणी खडकवासला कॅनल देखील पाणी सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा, पाणी सोडण्यात यावं अशी देखील मागणी होत आहे. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आता खरंच प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल खरंच शेतकऱ्यांच्या भावनांकडे कसं पाहतंय आणि खडकवासला कॅनलला पाणी सोडलं जाणार का, आणि सोडलं तर कधी सोडलं जाणार आणि किती दिवस सोडलं जाणार, असा देखील सवाल आजच्या ह्या निमित्तानं उपस्थित होतोय. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.